नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सातत्याने नवीन नवीन अपडेट येत असतात. ज्यावेळेस अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना ही जाहीर केली किंवा घोषित केली, तर त्यावेळेस ती नियम, अटी व निकषाच्या अधीन राहून ही जाहीर करण्यात आली. मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ह्या अटी शिथिल करण्यात आल्या. याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात आलेली आहे. मात्र आता या योजनेमुळे राज्याची आर्थिक स्थिती पूर्णपणे विस्कटलेली आहे. सरकारला महागाई आणि वेगवेगळ्या प्रकारचे कर लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. 2 लाख कोटीपेक्षा अधिक कर्जाचा बोजा सध्या राज्य सरकारवर आहे आणि अशा स्थितीत ह्या वेगवेगळ्या लाभाच्या योजना चालवणं सरकारसाठी एक अतिशय कठीण काम झालेलं आहे. आणि अशातच मग निवडणुका संपल्याच्या नंतर आता ही योजना चालू राहणार की बंद पडणार, अर्थ विभागासह अनेकांनी या योजनेबाबत ताशेरे ओढलेले असताना आता सरकारकडून सुद्धा वेगवेगळ्या स्पष्टता देण्यात येत आहेत या योजनेच्या संदर्भात. एकीकडे 60 लाख महिलांचे अर्ज तक्रारीनुसार बाद करण्यात आले असं सरकारी सूत्राकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र एकेक प्रकारे ही योजना एकतर कोणी मागितली नव्हती आणि मागितल्याच्या नंतर, सुरू केल्याच्या नंतर ही लाभ देण्याच्या पूर्वीच या सर्व अर्जाची पडताळणी होणं गरजेचं होतं. सरकारकडे ही सगळी यंत्रणा होती. मात्र मतावर डोळा ठेवून सरकारनं हे सगळं मोकळं सोडलं आणि आता मात्र या बहिणीकडून वसुली केली जाणार, दिलेले पैसे परत घेतले जाणार. ज्याला म्हणजे टाकलेलं जे दान दिलं तर ते परत घेतलं जाणार. छगन भुजबळ म्हणले की आता ज्यांना भेटले त्यांना भेटू द्या, आता ते परत घ्यायचे नाही, परंतु त्यांचे नावं बाद करायचे. आणि अशातच जवळपास 60 लाख महिलांचे अर्ज किंवा या महिला लाभार्थी येथून बाद करण्यात आलेल्या आहेत. आणि बाकीच्या महिलांना पैसे मिळण्यासाठी विलंब होतो आहे. सत्तेची जी काही खुर्ची आहे ती हस्तगत केल्याच्या नंतर लगेच 60 लाख लाडक्या बहिणींना यातून वगळण्यात आलं. डिसेंबरचा हप्ता केवळ 35 लाख भगिनींना म्हणजे महिलांना द्यायचा निर्णय सरकारने घेतला. संक्रांत सणा अगोदर 7वा हप्ता द्यायची घोषणा करण्यात आली. मात्र अद्यापही आज संक्रांत संपलेली आहे तरी हे पैसे महिलांच्या खात्यात आलेले नाहीत. निवडणुकीनंतर 2100 रुपये देऊ असंही सरकारनं जाहीर केलं होतं. मात्र ते 2100 रुपये मिळतील नाही मिळतील, आता हे 1500 रुपयाचे वांदे सध्या सुरू झालेले आहेत. आणि अशा स्थितीत राष्ट्रवादीच्या बीड जिल्हा महिलांनी या संदर्भात निधीचं वितरण करण्यासाठी आता आंदोलन केलेलं आहे. राजकारण्या लोकांसाठी हा आयता एक खुराक मिळालेला आहे. मात्र ह्या योजना सुरू ठेवल्या पाहिजे, नाही ठेवल्या पाहिजे याबद्दल सामान्य माणसांचं मत काय आहे याबाबत सरकार कधीच विचारात घेत नाही. मात्र अशा योजना चालवण्यापेक्षा सरकारने विविध बँकांकडून सामान्य माणसाला पतमर्यादा दिली पाहिजे आणि ह्या योजना बंद करून श्रमाला प्रतिष्ठा दिली पाहिजे, कष्टाला योग्य ते दाम दिला पाहिजे, शेतमालाला उचित भाव दिला पाहिजे. मात्र सरकारला फक्त तुमचं आणि आमचं शोषण या माध्यमातून करायचं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.